रेशन वितरणातील गैरप्रकाराचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकल्याच्या रागातून कळमना येथील एका रेशन दुकानदाराने दोन भावांना बेदम मारहाण केली। फिर्यादी प्रफुल्ल गोपालपुरे यांनी दिलेल्या जबाबानुसार 16 एप्रिल रोजी त्याचा मोठा भाऊ अंकुश रेशन आणायला गेला असता दुकानदार अमोल खोब्रागडे यांनी "तू आमची बदनामी का करतोस?" असे म्हणून वाद सुरू केला। प्रफुल्ल तिथे भावाला वाचवायला गेला असता आरोपीने त्याला अश्लील शिवीगाळ करत कपाळावर जोरात ठुसा मारला। आरोपीच्या बोटातील अंगठी कपाळाला लागल्याने प्रफुल्ल गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी कळमना पोलिसांनी अमोल खोब्रागडे आणि त्याच्या साथीदारावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। पीडित भावांनी संपूर्ण घटनाक्रम देशोन्नतीला सांगितलाय। बघूया त्यांनी काय सांगितलंय। प्रफुल्ल विजू गोपालपुरे, मी राहतो कळमन्याला गोविंद किराणा स्टोरकडे। तो माझा भाऊ गेला होता 4 दिवस अगोदर जात होता कंट्रोल घ्यायला। तर माझ्या भाऊला त्या एक व्हिडिओ अपलोड केली इंस्टाग्रामवरती, तो ब्लॉगर आहे, त्याने एक व्हिडिओ अपलोड केलेली होती। तो जो आहे कंट्रोलवाला त्याच्यासोबत गेला। तो टू व्हीलरनं आला, त्याला डायरेक्ट मारायला लागला। त्याला मोबाईल सीनत होता, त्याला एक थापड मारली। त्याला बोलायला लागला का व्हिडिओ डिलीट कर। माझा भाऊ म्हटलं का मी व्हिडिओ डिलीट नाही करत। मग त्याच्यानंतर माझ्या भावाचा कॉल आला मला की मला मारलं आहे। जसं की 8:20 माझा भावाचा कॉल आला। 8:15 मी ओला उबरवरती राईड उचलली होती ओलावरती। जस्ट मी निघालो होतो, तो माझा क्लायंट उभा होता प्रतिभा लॉनकडे। मी जस्ट पोहोचलो, मी म्हटलं तिथं भीड दिसली तर मी एकदा बघून घेते। तर बघितलं तर माझा भावाचाच झगडा होता तो। तर मग मी मधात गेला, तो मला आईची शिवी द्यायला लागला। तर मी त्याला बोललो की आईची शिवा नको तू दादा, तू शिवा नको तू मला बोलायला लागला तू कोण आहे बे। तर मी बोललो मी त्याचा लहान भाऊ बोलत आहे म्हटलं। तर तो मला असा ढकलायला लागला। तर मग ढकलला त्यांनी, तर मग त्यांनी मला मारलं। मग मीनं पण त्याला मारलं। मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्याकडला एक मुलगा आला त्याच्यापाशी काम करणारा वर्कर, त्यांनी मला असा ब्लॉक केलं, दोघंही हात माझे ब्लॉक केले आणि त्यांना मला मारला ठुसा इकडे। मग माझं पुरं ब्लड निघायला लागला। मग त्याच्यानंतर आम्ही ठाण्यात गेलो आहे। मग आमच्याकडे मेडिकल वगैरे झालेलं आहे। आज रिपोर्ट येणार आहे मेडिकलचा वगैरे। सरांनी पोलीसवाल्यांनी चांगला रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे आम्हाला। प्लस की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आता आम्ही अन्यायासाठी आवाज उचलला आहे, तर आम्हाला थोडा न्याय मिळाला पाहिजे, आमची हेच मागणी आहे। किंवा माझ्या दादाला किंवा माझ्या आईला किंवा मला त्रास झाला, बाहेरचा काही पण हे झाला, तर मी याचा जिम्मेदार राहणार आहे कंट्रोलवाला। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट।